मोदींचं हिंदी भाषण जनतेनं तमिळमध्ये ऐकलं. पहिल्यांदाच वापरण्यात आलेलं भाषिणी टूल काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान एक अभिनव प्रयोग पहिल्यांदाच केला. हा प्रयोग होता भाषिणी या AI टूलचा. यावेळी मोदींनी तमिळनाडूतील लोकांना त्यांचे भाषण ऐकण्यासाठी इयरफोनचा वापर करण्याचे आवाहन केले. हे भाषिणी AI टूल नेमके आहे तरी काय, याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. खरं तर भाषिणी हे एक AI आधारित भाषांतर करणारे एक टूल आहे. भारतातील वेगवेगळ्या भाषा समजून घेण्याचे, बोलण्याचे आणि ऐकण्याचे एक साधन म्हणून भाषिणीकडे पाहिले जाते. हे AI आधारित टूल भाषांतर प्रणालीवर काम करते. भाषिणीच्या मदतीने आपल्याला विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुजरातमध्ये 2022 मध्ये डिजिटल इंडिया सप्ताहाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया भाषिणी हे टूल सादर केले होते. सर्व भारतीयांसाठी इंटरनेट सुविधा सुलभ करण्यासाठी खरं तर भाषिणी या टूलला सादर करण्यात आले होते. या भाषिणीच्या माध्यमातून विविध भाषांमधील डिजिटल सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे भाषिणी हे टूल सर्वांसाठी फायदेशीर ठरत आहे. एक भारत श्रेष्ठ भारत की ये भावना उस समय भी नजर आई जब हमने संसद के नए भवन में प्रवेश किया. नए संसद भवन में पवित्र सेंगोल की स्थापना की गई है. आदिनम के संतों के मार्गदर्शन में यही सेंगोल 1947 में सत्ता के हस्तांतरण का प्रतीक बना था. एक भारत श्रेष्ठ भारत की भावना का यही प्रवाह है जो आज हमारे राष्ट्र की आत्मा को सींच रहा है. याप्रसंगी तामिळ भाषेतलं श्रेष्ठ साहित्य ब्रेल भाषेत अनुवादित केलेल्या पुस्तकांचं प्रकाशन पंतप्रधानांनी केलं. तसंच काशी तमिळ संगमम एक्सप्रेस या रेल्वे गाडीचंही हिरवा झेंडा दाखवून त्यांनी उद्घाटन केलं. आजच्या कार्यक्रमाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानांचं हिंदीतलं भाषण उपस्थितांना कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्यानं तमिळमध्ये ऐकवण्यात आलं. 15 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून 30 डिसेंबरला अगस्त्य मुनी यांच्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचा समारोप होईल. या कार्यक्रमासाठी 42,000हून जास्त जणांनी नोंदणी केली असून दक्षिण भारतातले 1500हून जास्त अतिथी यामध्ये सहभागी होत आहेत. या कार्यक्रमातून तामिळनाडू आणि वाराणसीच्या संस्कृतींचं आदानप्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता दक्षिण भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी काशी तमिळ संगमम अशा 7 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही राज्यांची संस्कृती, वारसा, खाद्य संस्कृती दर्शवणारे स्टॉल्स उभारण्यात आले असून इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्या पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीच्या नवनिर्मित सुववेद महामंदिराचं उद्घाटन होईल. यावेळी त्यांच्या हस्ते 19,150 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.